तलावपाडाचे रणजित आणि नागेश. चला ऑल द बेस्ट बोथ टीम. चालू करूया या 6व्या सामन्याचा पहिला डाव. बॉलिंग बॉलर तयार होतोय. हार्दिक पहिला बॉल ओव्हर द विकेट. हलका त्याने ड्राईव्ह केलंय. प्रॉपर फुट पोझिशन झाली नाही पण बॉल मागे येतोय. क्षेत्ररक्षण चुकते आणि चुकलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा फलंदाजांना होतोय. 2 धावांनी सुरुवात होते या पहिल्या डावाची. 2 धावांशी वाघोबा जांभूळपाडा टीमचं अकाउंट ओपन होतोय कारण तलावपाडा संघ फिल्डिंग करतोय. रवी राऊत याला आपण यष्टांच्या पाठीमागे मागे बघितलोय. चांगले खेळाडू ते घडवताना दिसत आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये. चांगला बॉल होता. गुड लेंथ मधला बॉल होता. मिड ऑफ मध्ये खेळून काढला. 1 धाव चोरली जाते बॅटरद्वारे. बॅटर स्ट्राईक इनकडे बॅटर होता तो म्हणजेच रणजित ज्याने 3 धाव बनवलेत आणि नागेश आता स्ट्राईक इनकडे आलाय. हार्दिकने चांगली बॉल पिचिंग केलेली आहे आणि त्याचमुळे दोन्ही बॉल गुडलेनला पिच केले होते. प्रॉपर फुट पोझिशन रणजितला तितकी घेता आली नाही पण त्याने इन फ्रंट ऑफ द विकेट व्ही मध्ये स्ट्रोक खेळण्याचा निर्णय जो चांगला घेतला. पहिल्या चेंडूवर त्यांना 2 धावा मिळाल्या. दुसऱ्या बॉलवर त्यांना 1 धाव मिळाली. नागेश्वर स्ट्रायकर यांना पाहायला मिळते. सर्कलच्या आतमध्ये आपण गली पाहतोय. कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर वाईड ऑफ मिड ऑन स्क्वेअर लेग स्लॅश केले बॉलला. क्षेत्ररक्षक थर्ड मॅनला बॉलचा पाठलाग करतोय. बॉल वेगानं सीमारेषच्या पलीकडे जातोय. आउटफील्ड या दुपारच्या सत्रात फास्ट आहे. 4 धावांची वाढ होते. धावसंख्या 7. आर के ट्रॉफीचे ऑर्गनायझर रणजित जिकणी जुचंद्र यांच्या वतीने रॉकी ग्रुप या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. मनपूर्वक आभार या शुभेच्छांसाठी. कारण आयोजक आहेत रणजित जिकणी. क्रिकेटच्या स्पर्धा सातत्याने आयोजित करतात जुचंद्र परिसरामध्ये. नाईट फॉर्मॅट तुम्ही नेहमी त्यांचा पाहता. त्यांच्या वतीनं रॉकी ग्रुपच्या या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. हार्दिकचे पहिले 3 चेंडू आणि धावा झालेल्या आहेत वाघोबा 11 जांभूळपाडाच्या 7 धावा. वेलकम रणजित गणी साहेब, आपलं स्वागत. चांगला बॉल पिचिंग चांगली पाहायला मिळाली. फुल लेंथ बॉल होता. चेंडूला खेळायचं होतं मिड ऑन क्षेत्रामध्ये. चेंडू जातो सुले मिड ऑफ कव्हर पॉईंटच्या दिशेने परंतु 1च धाव मिळाली. 1 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 8 धावा. रणजित गिनी म्हटलं तर अतिशय चांगले आयोजक आहेत. ते सुद्धा मोठ्या स्पर्धेचं आयोजन करतायत. आणि आणखीन शुभेच्छा जर आपण बघितलं तर आदरणीय सन्माननीय दिनेश जगदीश पाटील टिवरी येथून या स्पर्धेला पाहतायत. दीपेश स्मृती चषकाचे ते सुद्धा आयोजक आहेत. धीम्या गतीचा बॉल पण स्लॉट मध्ये होता. ऑन ड्राईव्हचा फटका. स्ट्रेट लॉंगॉन क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉलिंग एंडला थ्रो होतो. 1 धाव वाढते. धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर पोहोचते 9 वर. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 9 धावा. सुरुवात चांगली झाली आहे. विकेट मिळाली नाही फिल्डिंग करणाऱ्या टीमला. फिल्डिंग करणारी टीम सिद्धेश 11 तलावपाडा प्रयत्न करतोय. 1 ते 2 विकेट झटपट कसे पडतील याकरता त्यांचा प्रयास सुरू आहे. मोठा फटका ऑन दी अपचा फटका पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तिथे 1 बाउन्सने कलेक्ट केला गेलाय. 1 धाव पूर्ण केली. 2 धाव पूर्ण केल्या आणि 2 धावांच्या मदतीनं धाव संख्या पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 11 धावा. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. धाव संख्या बिनबाद नाबाद 11. 11 फॉर नो लॉस. त्यांचंच टायटल सॉन्ग प्रेक्षकांना ऐकायला मिळालं. आरके एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा रणजित जिकणे यांच्या वतीनं या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. दरम्यान धावसंख्या 11 झाल्या. पहिल्या षटकाला आपण अनालाइज केलं तर एकही डॉट नाही, एकही विकेट नाही, एकही एक्स्ट्रा नाही. पण प्रत्येक चेंडूवर धावा मिळालेल्या आहेत वाघोबा 11 जांभूळपाडा टीमला. आणि एक सुस्थिती आहे. विकेट न गमवता 11 धावा. म्हणूनच प्रमोद शेडगे सरांनी म्हटलं होतं की दोघांमध्ये काटेकी टक्कर असेल. हा मॅच फार महत्वपूर्ण असेल आणि कडक मॅच होईल. या गोलंदाजी मार्गावर गोलंदाजाला रवी राऊत लेफ्ट आर्मने गोलंदाजी करतायत. हा चेंडू कव्हरच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षकाने जेल ड्रॉप केलाय.
जेल सुटलाय, परंतु चेंडू अंतिम क्षणापर्यंत खाली पडल्यानंतर त्याने सोडला नाही. धावा वाचवल्या. 2 धावा मिळतात या चेंडूवर. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 13वर 13. प्रचंड वारा आहे आणि या प्रचंड वाऱ्यामध्ये डीप मध्ये प्रोटेक्शनला असणं तितकंच जिकरीचं काम आहे आणि त्यातल्या त्यात चांगलं प्रोटेक्शन त्यांनी केलं. बॉल स्टॉप केला. बॉल गॅदर करताना बॉल मूव्ह होतं हवेमध्ये आणि त्याच्यामुळे ती मुवमेंट ओळखताना थोडीशी दमछाक होते क्षेत्ररक्षकांची, तेच पाहायला मिळालं. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाऊ दिला नाहीये. 2 धावा मिळत आहेत वाघोबा 11 जांभूळपाडा टीमला. धावसंख्या 13. दोन्हीकडून खेळलं जात आहे, म्हणजेच समान संधी आहे दोन्ही टीमला. दुपारच्या सत्रात फलंदाजांना थोडी मजा लुटता येते. बरं, आपण एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळलं यावेळेस होणार नाहीये चूक. सर्कलच्या आतमध्ये झेल टिपला जातोय. रवीच्या खात्यात विकेट जाते. पहिला धक्का वाघोबा 11 जांभूळपाडा. रणजित बॅक टू पॅव्हिलियन. वेळेवर तुमचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरायला पाहिजे. खरं तर लालच देण्याचं काम रवी राऊत हे फलंदाजाला देत आहेत. फ्लाईट जास्त देत आहेत आणि त्यामुळेच फलंदाज त्याच्यामध्ये फसत आहेत. धावसंख्या धावफळकर आहे ती 13. गडी बाद सलग पहिला. तर रवीच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये जमा झालेला आहे. विकी पाटील यांच्याकडून 500 रुपये जमा झाले. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये रवीसाठी जाहीर करण्यात आलेले आहेत. न्यू बॅटर इन. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय. हजार हजार करायचे का? नाही, 100च या ठिकाणी चर्चा जमा झालेले. होते. फलंदाजासाठी बक्षीस आहे. म्हणजे जो फलंदाज आता आलाय किसन यांनी षटकार जरी खेचला तरी 100 रुपये, म्हणजे दोन्ही संघांना बक्षीस आहे. पण यासाठी फलंदाज बोल्ड झालेत. किसन यांना परतावं लागतंय. आल्या पावली परत किसन बॅक टू डग आउट ऑन. खूप चांगलं काम करतायत. किसन देण्यासाठी गेला होता ठसन, पण पहिल्याच बॉलवर त्याने घातली बसन आणि तो झटपट परतीच्या प्रवासाला परततोय. 1.3 बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे ती 13 धावा. संकट आता आलेत बॅटिंग करणाऱ्या टीमवर. 2 फलंदाज झटपट बाद झाले. ब्रेस कंप्लीट केले रवीने. म्हणजे पुढच्या बॉलवर विकेट घेऊन जर हॅट्रिक पूर्ण केले तर विकी पाटील यांच्या वतीने 500 रुपयांचं बक्षीस रवीला मिळणार आहे. आणि त्याचमुळे एक भन्नाट गोलंदाजी होते. खरं तर किसन यांच्याकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती, पण अपेक्षा भंग झाला. नवीन फलंदाज अजित मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, जे हॅट्रिक बॉल फेस करतील. चांगली वापसी होते टीम सिद्धेश 11 तलावपाडाची. धावसंख्या आहे 13 जांभूळपाडा. पुढचा बॉल इनसाइड आउट. चेंडू हवेमध्ये आहे. विकेट हॅट्रिक होण्याची दाट शक्यता. यस, इट्स गॉन. पहिली विकेट हॅट्रिक आजच्या दिवसातील. लागलाय मोठा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 13. पूर्ण झालेले. विकी पाटील कडून 500 रुपयाचं बक्षीस झालं जमा. बंद पेटीत टाकण्यात आलेलं आहे. ते मिळेल आता रवीला. डबल हॅट्रिकला काय आहे का पुढच्या बॉलवर विकेट आल्यावर? धावसंख्या 13. यावेळेस ड्राईव्ह केला हलक्या हाताने कॅप शोधलाय. बॉल जातोय डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचते. बॉल कलेक्ट करतात. यावेळेस बॅटिंग एंडला थ्रो केला जातोय. बॅकअप आहे, त्याचमुळे फक्त ही एकच धाव मिळेल. आतापर्यंत हे षटक चांगलं राहिलं रवीचं. टीम तलावपाडासाठी धावसंख्या 14. 3 फलंदाज बाद. खरोखरच रवी राऊत काय चांगलं क्रिकेट त्याने आतापर्यंत हाताळलंय. जवळजवळ 2 दशकं त्याने गाजवली असेल. आणि म्हणतात ना की वयाला जर हरवायचं असेल ना तर छंद जिवंत ठेवायला पाहिजेत. आणि म्हणून आता छंद जिवंत ठेवलेत.
जो खेळाडू आहे रवी राऊतने, एक अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी. स्ट्राईक इनकडे बॅटर आता तयार. ओ फुल टॉस बॉल होता रवी राऊतचा आणि इथे बॅटर बीट होतोय. चांगली गोलंदाजी, दानादान उडून दिलंय प्रतिस्पर्धी बॅटिंग करणाऱ्या टीमची. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धाव फळकावर धाबा आहेत वाघोबा स्पोर्ट जांभूळपाडा टीमच्या. 3 गडी बाद 14 धावा, 14 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. टॉससाठी या फणसपाडा आणि वैतीपाडा दुसरी फेरी आपण स्टार्ट करणार आहोत. तर आदर्श 11 फणसपाडा आणि यंगस्टर वैतीपाडा दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. मयूर तिसऱ्या क्रमांकात षटक घेऊन येतोय. शेठ माणूस स्टँड एंड कडून पहिला बॉल ओव्हर द विकेट. चांगला बॉल, पायांचं मोजमाप विचारणारा बॅकलिपला खाली करण्यासाठी प्रवृत्त केला प्रशांत. बॉल कॅप्चर करेल, थ्रो करेल. बॉलिंग एंडला थोडा वेळ घेतला आणि त्याचमुळे त्या वेळेचा फायदा फलंदाजांनी उचलला. 2 धावांची धाव संख्या 16. पहिल्या 2 षटकांमध्ये 14 धावा आल्या. त्यामुळेच आता वेगळी डावफेज असतील धावा बनवण्याकरता बॅटिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू आणि ते आखावेच लागतील. वाघोबा 11 जांभूळपाडा टीम मजबूत संघ समजला जातोय. नेहमीच त्यांचा खेळ मी बघितलाय. वैतरणा गटातून विजय मामा चषकामध्ये सुद्धा चांगलं प्रदर्शन असतं या टीमचं. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉलवर चढवलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि षटकारांशी वाढतोय आता संघाच्या धाव संख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढ. फुलटॉस बॉल मिळाल्यानंतर बॅटरने काय चांगला तडाखा दाखवलाय. स्टेडियमच्या बाहेर चेंडूला पाठवलंय. 2 गोष्टी, फुलटॉस आणि वाऱ्याचा प्रभाव उजव्या हाताच्या बॅटरसाठी फायद्याचा होता आणि म्हणूनच त्यांनी जास्त एफर्ट्स लावले नाही, पण षटकार खेचून धावसंख्येला वेग दिलेला आहे. यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, वाईड हाफ वॉली. क्षेत्ररक्षक प्रशांत बॉल खाली तर जजमेंट घेताना चुकतायत. बॅकअप आहे पण या 2 धावा मिळतील. बघा या गोष्टी थोड्याशा टाळाव्या लागतील. जेव्हा कॅच येत आहेत तुम्हाला त्यासाठी 100% एफर्ट लावावे लागतील. जर घाई गडबड केली तर नुकसान होऊ शकते. 2 धावांची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 24. 3 गडी बाद. फिल्डिंग करताना फक्त समोर चेंडू दिसायला पाहिजे. इतर कोणत्या गोष्टी कुणीही काही म्हणो त्या कानापर्यंत पोहोचू नये, ज्यामुळेच खेळाडूचं कॉन्सन्ट्रेशन भंग होत असतं. मयूर तयार. ओ ऑफ स्टंपर शपवून खेळायचं होतं. ह्या चेंडूला बॅटरला डिरेक्ट हिट झालाय. डिरेक्ट हिट झाले कम्प्लीट. विकेटचं पतन. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला 4था धक्का. गॉन. पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडा वेगाव. हे पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडा वेगाव. येती तर रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय. रॉकी ग्रुपचं नाव, तिथं रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय. रॉकी ग्रुपचं तुमच्या नाव. कामगिरीवर जर प्रश्न विचारले गेले तर त्यावर तुम्हाला सडेतोड उत्तर दिलं पाहिजे. ज्यामुळे आपण क्षेत्ररक्षणावर थोडासा प्रश्न निर्माण केला होता, प्रशांत चुकले होते, पण त्यानंतर बघा लगेचच त्याच्या साथीदाराने सडेतोड उत्तर देताना डायरेक्ट हिट केला आणि ही जोडी फोडण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आता फलंदाज बाद झाले ते म्हणजे अजित. अजितला सुद्धा नागेश बाद झाले. नागेश यांनी बाद होण्यापूर्वी 7 धावांचं योगदान दिलं होतं. आता मैदानाच्या आतमध्ये विजय अजूनही आहेत, ज्यांच्या वतीने एक षटकार आलेला आहे जांभूळपाडा टीमसाठी. त्याचमुळे त्यांचं टिकून राहणं महत्वाचं आहे. पण आता पाहूया फ्रेश बॅटर अजय त्यांना 7 कशी देतात. मयूर आतापर्यंत थोडेसे खर्चिक राहिलेले आहेत. 2 चेंडूचा खेळ या षटकातला अजूनही बाकी आहे. धावसंख्या झाली 24. ओव्हर द विकेट बॉलर तयार. मयूर
वाईड यॉर्कर, गुड चॉईस. वाईड लाईनच्या आतून बॉल ट्रॅव्हल होतोय, पाय चालवायला हवे होते, बॉलच्या पिचिंगचा आढावा घ्यायला हवा होता, पण तसं काही घडत नाहीये. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. शेवटचा एक बॉल बाकी या तिसऱ्या षटकातला. धावसंख्या 24. स्कोर इज 24. अजूनही पुढे जास्त वाटचाल करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या वाघोबा 11 जांभूळपाडा टीमला. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल मयूरचा. ओ पुन्हा एकदा तसाच बॉल टाकला गेलाय जो या आधी आपण 5वा चेंडू पाहिला होता. बॅटर प्रश्नामध्ये पडतोय. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना वाघोबा 11 जांभूळपाडा टीमची धावसंख्या 4 गडी बाद 24 धावा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय घडामोडी घडत आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झाले वाघोबा 11 जांभूळपाडा टीमची 24 धावा. आपण मागच्या 5 सामन्यांचा आढावा घेतात, धावा चेस झालेल्या आहेत. आणि आपण एक प्रश्न विचारला होता की या सामन्यामध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळेल का, पण या ठिकाणी थोडीशी कामगिरी अजून जास्त उंच करावी लागेल या शेवटच्या 6 बॉल्समध्ये वाघोबा 11 जांभूळपाडा टीमला. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एक एक्सपिरियन्स आहे विजयचा. अजय अजूनही स्ट्रगल करत आहेत. शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत जगदीश बॉलिंग ट्रॅकवर आलाय, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमचा प्रवास असा आहे स्टेशन टू टेंबी खोडावे. मध्ये मध्ये त्यांना स्पीड ब्रेकर आलेत. ओ विचित्र पद्धतीने हा चेंडू थोडासा शॉर्ट गलीच्या दिशेने येतोय. एक धाव तर पूर्ण केले बॅटिंग करणाऱ्या टीमने. बॅटच्या मदतीने एक धाव मिळाली. एका धाव्याच्या साह्याने धावसंख्या पोहोचली 25 वर. धावपळक 35च्या आसपास तरी जायला हवा आणि त्याकरता आता 5 चेंडूंवर योग्य तो समाचार घ्यायला हवा बॅटिंग करणाऱ्या टीमद्वारे. अजय साठी षटका मला 200 रुपये. नावं तर नीट सांगा दादा. तर बाबल्या जे आहेत त्यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे. मला एक नक्की चर्चा करायला आवडेल या बॉल नंतर. पुढे आले पण तरी देखील फायदा उचलता आला नाहीये. 2 फलंदाज एकाच एंडला, त्याचमुळे एकाला परतावं लागेल. जर आपण सफाळे स्टेशन पासून टेंबीखोडे गावात आलो, मला स्पीड ब्रेकर मोजून दाखवा किती स्पीड ब्रेकर आहेत. मला जाणवत नाही की एकही स्पीड ब्रेकर सफाळे स्टेशन पासून टेंबी खोडावेपर्यंत नाही आहे. कारण बुलेट ट्रेन येते एका बाजूला जेटी आहे आणि त्याचमुळे एकही स्पीड ब्रेकर सफाळे स्टेशन पासून टेंबी खोडावेपर्यंत नाहीये. म्हणजेच रॉकी दादा कोणीच ट्रॅफिकचं कारण सांगू शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि येणाऱ्या वर्षांमध्ये फ्लायओव्हर सुद्धा येतोय, म्हणजे तो जे फाटक आहे ते देखील कारण आपण लक्षात घेणार नाही आहोत. जाऊया चालू असल्या सामन्याच्या दिशेने. धावसंख्या झाली आहे 25. वर विकेट बॉलर ऑफस्टमच्या बाहेर कमिट झाले, पण येरे माझ्या मागल्या डॉट येत आहेत. या षटकावर नियंत्रण जगदीशचं. यस, चांगली गोलंदाजी जगदीशने. आणि खरं तर कमबॅक केलं ते मयूर याच्या षटकामध्ये, रवी याच्या षटकामध्ये. रवी आणि नंतर वापसी करूनच दिली नाही बॅटिंग करणाऱ्या टीमला. पुन्हा आता दबावाखाली खेळताना दिसत आहेत वाघोबा 11 जांभूळपाडा टीमचे खेळाडू. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. धावा आहेत धाव फळकावर 25. स्ट्राईक इनकडे उजव्या हाताचा बॅटर. स्ट्राईक इनकडे बॅटर आपण बघतोय मुकेश. ओव्हरपिच बॉल, चेंडूला हल्ला केलाय. याच बरोबर या 6 धाव मिळतील. नैका दुक्का, सीधा 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 छक्का. पेशच्या अभिवादनासाठी पाठवला होता. प्रोलिंग स्पोर्ट्सचे जे आमचे कॅमेरामॅन आहेत स्ट्रेट अँगलला जे आहेत त्यांच्या दिशेने हा बॉल गेला आणि काय सरळ बॅटचा फटका खेळलाय. व्ही मध्ये खेळत असताना प्रॉपर एलिव्हेशन देताना आत्मविश्वास दाखवताना हा षटकार विजयने खेचलेला आहे. आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 31 या आकड्यावर. अजून शेवटचे 2 बॉल्स बाकी. या डावातले बॉलर तयार. शॉट लाईन ऑन साइडला पुल करून बॉलला गुल करण्याचा निर्धार होता, पण ऑपोजिट विंड डिरेक्शन, त्याचमुळे झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. धक्का बसतोय तो म्हणजेच 6वा.
चला, परंतु जाता जाता 18 धावांचं योगदान विजयचं आपल्याला विसरता कामा नये. आता मुकेश आणि दोन बॅटर, मुकेश आणि जर आपण बघितलं तर प्रितेश, नितेश हे दोन खेळाडू असतील. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे खेळण्यासाठी. बॅटर आहे तो नितेश. मी मितेश, गोलंदाज सयार. शेवटचा बॉल. चांगला फटका पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. राजेश म्हात्रे, बंटी दादा स्टँड मध्ये हा चेंडू जातोय. ना इक्का दुक्का सीधा चौका. मिळतात 4 धाबा. चौकारांशी पहिल्या डावाला संपवलंय. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टॉस हरल्यावर बॅटिंग करत असताना वाघोबा 11 जांभूळपाडा टीमची धावसंख्या झाली आहे धाव फळकावरती 35 धाबा आणि 36 धाबांचं टार्गेट असेल. 36 इज द टार्गेट. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. शॉर्ट ब्रेक नंतर थेट आपण टॉस बॉक्स मध्ये वळूया, ज्या ठिकाणी सज्ज असतील महाराष्ट्राचे नामवंत समालोचक, ज्यांनी सुप्रीमो सारखी मोठी स्पर्धा आपल्या मधुर वाणीने गाजवली, ते मनीषजी पाटील. ओ टी यू मनीषजी. धन्यवाद संदीप गावड सर. आणि मी सन्माननीय राजू गावड साहेबांना विनंती करतो, आपण या आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर चला, फणसपाडा आणि वैतीपाडा दोन्ही कॅप्टन्स या टॉससाठी आपण दुसऱ्या फेरीची सुरुवात करणार आहोत. तर वैतीपाडाचे कॅप्टन रेडी आहेत, तर फणसपाडा कॅप्टन धावत पळत या. कारण आपण जशी सूचना दिली होती की इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीची प्रक्रिया केली जाईल, तर ती होणारच आहे. त्याचवेळी फणसपाडा, चला विदाऊट वेस्टिंग अ मोमेंट, चला राजू गावड साहेब या, आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. नाणं दोन्ही कॅप्टन्सला माहिती आहे. एका बाजूला फुल टॉस आणि एका बाजूला रॉकी ग्रुप असा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. तर राजूजींच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. नाणेफेक कॉल केली जाते वैतीपाडा संघाच्या कॅप्टन कडून. रॉकी ग्रुप असा कॉल, पण फुल टॉस. नाणेफेक जिंकले फणसपाडाने. तर राजू दादा, आपण दोन्ही कॅप्टनना शुभेच्छा देऊन व्यासपीठावर सन्मानपूर्वक विराजमान होऊ शकता. आदर्श फणसपाडा नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण घेऊ. संघामध्ये काही बदल आहे की तोच संघ घेऊन खेळणार आहात? सेम टाइम असेल, बरोबर 11 तेच खेळतील. मागच्या सामन्यामध्ये काही चुका जाणवल्या आणि त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न? हो, बॅटिंग कोलॅप्स झालेला. 3 आघाडीचे फलंदाज 0वर गेलेले, आता थोडा कमबॅक करत प्रयत्न करू. क्या बात आहे. हे हाय पॉझिटिव्हिटी खूप महत्वाची कुठल्या कॅप्टनसाठी. यंगस्टर वैतीपाडा फलंदाजी करायची आहे, या निर्णयाकडे कसं पाहताय? आम्हाला पण बॅटिंगच घ्यायची होती. व्हेरी गुड, मनासारखं झालेलं आहे. एक स्पर्धा जी लक्षात राहणारी असते, त्या स्पर्धेसाठी विशेष तयारी करायची असते. तर रॉकी ग्रुपसाठी काय विशेष तयारी की रेग्युलर प्रॅक्टिस सेशन्स? नाही, रेग्युलर प्रॅक्टिस सेशन्स. आतापर्यंत कसा आलेला आहे हा हंगाम यंगस्टर वैतीपाड्यासाठी? किती ट्रॉफीज गावात आल्यात? आता आम्ही या सीझनमध्ये 4 टुर्नामेंट खेळलो, त्यात आम्ही 2 ट्रॉफी जिंकल्या. ही 5वी आहे, मग तिसरी मोजायची? येस. तर नाणेफेक जिंकली आहे फणसपाडा. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि वैतीपाडा संघाला करायची फलंदाजी. दोन्ही संघाला शुभेच्छा. आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी पुन्हा एकदा ऐकूया आवाज व्हॉइस ऑफ पॉलगर मिस्टर प्रमोदजी शेट्टी सोबत असतील विराट तनखुर्चे, युवा समालोचक हार्दिक जेकिणी. इट्स ओव्हर टू यू. स्टे ट्यून ऑन प्रो लिंक स्पोर्ट्स. थँक्यू व्हेरी मच मनीषजी पाटील, संदीपजी गावण सर यांचा आवाज आपण पहिल्या इनिंगसाठी ऐकलात. सिद्धेश शिलवण तलावपाडा टीमने जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. हार्दिक, रवी, मयूर आणि जगदीश असे 4 गोलंदाज यूज केले आणि खूप सुंदर पद्धतीने कॉन्ट्रीब्युशन करत 35 धावांपर्यंत फक्त यावेळेला रोखलं आणि 36 रनचं टार्गेट सेट केलं गेलं. कारण सलामीवीर जे टॉप ऑर्डरचे जे बॅटर होते त्यांनी मात्र जे भरवशाची बॅटिंग केली नाही. ज्या पद्धतीने लवकरात लवकर फलंदाज बाद झाले. 6 धावांवर मिस्टर आपण पाहू शकतायत. रणजितला आपण पाहिलं, नागेश, किसन डकवर बाद झाला. अजित, विजय, अजय, मुकेश, मितेश आज थोडंसं नाराज केलं. परंतु आता या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये आपण पाहतायत या 36 धावा कशा पद्धतीने जरूर डिपेंड करतील का याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. हार्दिक किनी आमच्या समोर जोडले गेले, त्यांचं सुद्धा वेलकम आहे या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यांचा सुद्धा आवाज आपण या 4 षटकांमध्ये ऐकणार आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला होते सुरुवात. 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटे दिले गेलेत. इथून टायमर स्टार्ट होतोय तुमचा, याची सुद्धा दखल घ्या. सामन्याला होते सुरुवात. राईट ओव्हर द विकेटने अजितला आपण पाहतायत. मयूर, जगदीश अशी जोडी पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवर.
पहिल्याच बॉलवर मात्र आक्रमकता सिद्ध केली. डोक्यावर हात देत आहेत म्हणजेच इथे कुठेतरी चूक झालेली आहे. षटकारात परावर्तित केलं. जर लगातार 3 षटकार आले तर आदरणीय रमेशजी पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ही ऊर्जा दिली जाते. पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर दमदार सुरुवात. मयूर अपकमिंग यंग टॅलेंट. सुपर टायमिंग काय म्हणशील हार्दिक या षटकाराबद्दल? नक्कीच एक आत्मविश्वास होता या स्ट्रोकवरती, एक कॉन्फिडन्स जाणवला. कारण ज्या प्रकारे स्ट्रोक खेळला, कारण पहिलाच बॉल होता, 36 धावांचा पाठलाग करत आहे 4 षटकांमध्ये. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एलिव्हेशन तितकंसं चांगलं मिळालं नव्हतं. एक धाव या चेंडूवरती येते. एकेरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आणि धावसंख्या फलकावरती 7. मागच्या इनिंगमध्ये नक्कीच एक प्राइसलेस मोमेंट अर्थातच रवी राऊत साहेबांची हॅट्रिक आपण पाहिली प्रमोद सर. जबरदस्त एक एक्सपिरियन्स बॉलर म्हणून लेफ्ट आर्म गोल्डन इरा. रवी राऊत एक माणुसकीचं नातं, एक दानशूर व्यक्तिमत्व सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. शांत स्वभावाचे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. अप्रतिम जगदीश. एक्सपिरियन्स जरूर दाखवून दिला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत का तर त्यांना बीट करत चेंडू निघून जाईल. जगदीश पाटील दर्शवत असताना टायगर अभी जिंदा है. क्या बात आहे. षटकार 6 धावा. जबरदस्त या वेळेला बॅटिंग करत असताना 13 रन्स. सुपर टायमिंग. धडाकेबाज चषकचे आयोजक दिनेश शिंगोले साहेब हे सुद्धा ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेत. चांगलं ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून केलेलं आहे. यावेळेला विकेट जगदीश बॅक टू द डगआउट. 13 वर पहिला धक्का आपण पाहत आहेत. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय रणजितजी प्रकाश किनी अर्थातच RK साहेब एक अतिशय सुंदर दानशूर व्यक्तिमत्व, चांगले आयोजक आणि त्याच पद्धतीने समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. रणजितजी किनी RK साहेब यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छांचा वर्षाव आलाय. जनक भोईर त्यांच्या समवेत सुद्धा या ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. RK दादा आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. जे लाख मोलाची स्पर्धा होते नाईट फॉर्मॅटमध्ये जुचंद्रच्या परिसरामध्ये जुचंद्रच्या मैदानात आणि ती सुद्धा स्पर्धा लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. आणि RK दादा आपलं मनपूर्वक धन्यवाद. आपण अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहावी आपल्या क्षेत्रामध्ये. राजकीय त्याचप्रमाणे सामाजिक आणि विविध क्षेत्रांमध्ये आपण उत्तुंग भरारी घ्यावी हीच सदिच्छा असेल. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. हार्दिक काय म्हणशील? सिच्युएशन 13 आहे आणि 1 विकेट पाहायला मिळतोय. नक्कीच या चेंडूनंतर त्याची चर्चा आपण करणार आहोत. षटकार आला होता त्या ठिकाणी, परंतु दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका खेळण्याची गरज होती का? कारण सिंगल सुद्धा घेऊ शकले असते, कारण चांगली एक स्टार्ट इथून मिळालंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. भरत आपल्याला पाहायला मिळतात नेट नंबर 3 वरती. पहिल्या 3 चेंडूंवरती फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. त्यामध्ये 2 मोठे षटकार आपण पाहिले पहिल्या 3 चेंडूंमध्ये. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न डीप मध्ये खेळाडू नाहीये. सरळ चेंडू या ठिकाणी निघून जाईल. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला एक बिग 6 षटकार. मध्ये आपल्याला पाहायला मिळतात प्रमोद सर. म्हणजे तो निगेटिव्ह अप्रोच मैदानामध्ये जाणवतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. जरूर ज्या पद्धतीने आपण पाहतायत अजितची गोलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळाले. बॅकफुटला घेऊन गेले आतापर्यंत सत्यवान सापणे यांना आपण पाहतायत. त्यांचे बंधू सिंगर सुद्धा आहेत, कलाकार, नृत्य कलाकार म्हणून पाहायला मिळतात सागर सापणे आणि सत्यवान सापणे एक समालोचक सुद्धा आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. 19 रन झालेले आहेत आणि आता इथून सिच्युएशन जर आपण पाहिली तर 36 धावांचं टार्गेट समोर असताना 17 रनची अजून सुद्धा आवश्यकता असेल. 18 बॉल आणि 17 रन. पहिल्या षटकामध्ये 5 मिनिटाचा अवधी जरूर घेतला. आता 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटात फेकायचे आहेत. जबरदस्त बॅटिंग. एकोणीस धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये 3 षटकार इन्व्हॉल्ड झाल्यात. 36 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये जवळजवळ अर्धा पल्ला या ठिकाणी पार केला गेलाय. जबरदस्त 3 षटकार. पहिल्याच षटकामध्ये पूर्णपणे वर्चस्व या ठिकाणी दाखवलं फलंदाजांनी. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ झालाय. दुसरं षटक फेकण्याकरिता गोलंदाजी मार्कवर
नागेशला आपण पाहतोय. नागेशच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. रॉकी ग्रुप इंड कडून गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज झालाय. या सेकंड ओव्हरमध्ये अर्धा पल्ला गाठला गेलाय. अजून इथून अर्धा पल्ला गाठायचा आहे. 17 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 18 बॉलमध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 19 वर जाऊन पोहोचले गेले. ऑफ साईडला अतिशय सुंदर पद्धतीने या चेंडूला घेऊन काढले. ऑन दी अप खेळला गेला होता. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. इथून सुद्धा कमबॅक करायचं असेल हार्दिक तर इथे विकेट्स खूप महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. परंतु इथे दोन्ही बॅटर सांगतायत की आम्ही थांबणार नाहीये. ज्या पद्धतीने भरताला मयूरने जी स्टार्ट केली ना, तो म्हणतोय की रडायचं नाही तर लढायचं आहे, मोडेन पण वाकणार नाही. इथून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला मिस्टर भरतच्या माध्यमातून. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. आकाश गावड आम्हाला माहिती देत आहेत की नागेशच्या आतापर्यंत 2 बॉल झालेले आहेत. तर काय म्हणशील हार्दिक, ज्या पद्धतीने आजच्या दिवसातील शेड्यूल वैतरणा विभागामधून चांगले संघ वेळोवेळी दाखल झाले. एका संघाला जरूर आपण पाहिलं पॅनलाइज मिळालं, परंतु त्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर प्युअर क्रिकेट आजच्या दिवसामध्ये सुद्धा आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळतं. जरूर जे 12 संघ आजच्या दिवसामध्ये वेळेवरती सहभागी झाले, वेळेवरती दाखल झाले आणि त्याचबरोबर जो प्लॅटफॉर्म दिला गेला आहे, ज्या 12 संघांना जो विश्वास रॉकीदादांनी दाखवला, तो विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न या 12 संघांचा आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार या ठिकाणी आलाय. चांगला लेट कट या ठिकाणी केला होता आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. आकाश आम्हाला सांगतील 24 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 24 रन्स स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. नक्कीच प्रमोद सर, तुम्ही विकेट फॅक्टरचा इथून उल्लेख केला होता. की पॉईंट ठरू शकतात, परंतु इथून चौकार आलाय फलंदाजाच्या बॅटमधून, म्हणजे अजून इथून 12 धावांची गरज आहे विजयासाठी. चांगलं बुद्धिमत्तेचं क्रिकेट पाहायला मिळतं. इंटेलिजंट क्रिकेट कसं खेळावं, क्रिकेटमधील आय जो वापरला गेलाय तो भरतच्या बॅटिंग मधून आपण पाहू शकाल. भरत नावाचे खेळाडू खूप चांगले पॉवरफुल बॅटर असतात, पॉवरफुल बॉलर असतात. त्यामध्ये आपण पाहिलं तर भरत पाटील हे नाव कोण विसरेल. भरतचा हा फटका, दमदार शानदार षटकार की चौकार. चौकार काही इंचांवर चेंडू आतमध्ये राहिला आणि सरळ चेंडू निघून येतोय. 1 बाउन्स चौकार. गुड शॉट बाय भरत. मॅग्निफिसंट बॅटिंग. भीती न बाळगता चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत आणि सातत्याने चौकार षटकारांमध्ये ते सुद्धा डील करतायत. म्हणजे गिरीवर खुश व्हायला हवं, पाठिंबा द्यायला हवं, चीअरअप करायला हवं, कारण गावातील संघ खेळतोय. ऑन साईडला खेळलंय, मात्र दूर आहेत किसन, परंतु तिथे जिद्दीने चेंडूला रोखलं जाईल, कारण परम मित्र आहेत तलाव पाडायचे आणि त्यामुळे थोडंसं त्या ठिकाणी जरूर आपण पाहू शकताय दिवसण्याचा प्रयत्न केला किसनला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 34 वर जाऊन पोहोचली गेली. 2 रनची आवश्यकता आहे. अतिशय भन्नाट फॉर्मामध्ये मयूर आणि भरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली खेळी. जगदीश बाद झाल्यानंतर आपण पाहतात मयूर आणि भरत अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. भरत आला, भरतने जबरदस्त आपला क्लास आतापर्यंत दाखवला. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास तुमच्या अंगी असायला हवा. असं नाहीये हार्दिक की तुम्ही मोठी स्पर्धा खेळून तुम्ही मोठे होतात. तुम्ही जेव्हा छोट्या स्पर्धेपासून सुरुवात करता त्यावेळेला मोठ्या स्पर्धांपर्यंत पोहोचता आणि तुमचा क्लास तो मेंटेन राहतो. म्हणून क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि ते भरतच्या बॅटमधून आणि मयूरच्या बॅटमधून पाहायला मिळतं. मयूरकडे एवढा एक्सपिरियन्स नाहीये, अनुभव नाहीये, परंतु टॅलेंटची कमी नाहीये. या खेळाडूकडे टॅलेंट खूप भरभरून आपल्याला पाहायला मिळतं. ठासून भरले गेले या मयूरच्या बॅटरच्या माध्यमातून. यावेळेला ऑन साईडला तेच मी टॅलेंटचा उल्लेख केला होता. छोटा पॅक बडा धमाका. तलावपाडाचा ब्रँड, अपकमिंग यंग टॅलेंट, फ्युचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, तलावपाडा विलेज. मयूर मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग. इनक्रेडिबल षटकार. 6 धावेने विजयावर शिक्कामोर्तब केला. कॉंग्रॅच्युलेशन सिद्धेश 11 तलावपाडा टीम अँड हार्ड लक वाघोबा जांभूळपाडा टीम. आपण आलात, वेळेवर हजर राहिलात, चांगलं यावेळेला कॉपरेट केला आयोजकांना, त्याबद्दल आपलं कौतुक. आणि या हंगामासाठी आयोजकांच्या वतीने आपल्याला लक्ष शुभेच्छा असतील. ₹100 कॅश प्राइज आलंय. रमेशजी पाटील आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. इथे 3 षटकार आले नाही लगातार.